हॅलो स्टुडंट्स, मी प्रथमेश सर. आपण आज व्हीजीटी ओरिजिनल या चॅनलवर ओके. आणि आज आपण इंजिनिअरिंग मॅथ्स 4 चा प्रोबॅबिलिटी लेसन मध्ये एक इम्पॉर्टंट क्वेश्चन करणार आहोत. ओके, प्रोबॅबिलिटी मधला हा जो क्वेश्चन आहे, ज्या क्वेश्चन मध्ये काय विचारलं जातं की मीन अँड व्हॅरियन्स असा क्वेश्चन एक एक्झामला येणारच. 5 मार्काला, 6 मार्काला किंवा 8 मार्काला पण येऊ शकतो. के काढायला येईल, मीन काढायला येईल, व्हॅरियन्स काढायला येईल. ओके, चला आपण सुरुवात करूया क्वेश्चनकडे. आपल्याला क्वेश्चन मध्ये एफ ऑफ एक्स दिलेला आहे. त्यांनी काय दिले? एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स काय दिले बघा, त्यांनी काय दिलंय? k e raised to minus x. k e raised to minus x दिले एफ ऑफ एक्स. आणि बाजूला इंटिग्रल दिले 0 लेस दॅन इक्वल टू x लेस दॅन इन्फिनिटी. ओके, म्हणजे 0 टू इन्फिनिटी काय आहे? माझे x चे इंटिग्रल आहे. चला, मग मी ह्याचं मला काय करायचं? पहिले तर k ची किंमत काढायची. कसं काढणार k ची किंमत? मला माहित आहे की इंटिग्रेशन f ऑफ x dx इज इक्वल टू 1 असतात. इंटिग्रेशन f ऑफ x dx इक्वल टू 1 असतात. आता माझ्याकडे इंटिग्रेशन मध्ये काय आहे? इंटिग्रेशन 0 टू इन्फिनिटी आहे. 0 टू इन्फिनिटी आहे आणि f ऑफ x ची किंमत काय माझ्याकडे? k e raised to minus x बरोबर dx इक्वल टू 1 असणार आहे. मला k ची किंमत काढतो मी. पहिले इकडे लक्ष द्या. इथे काय होणार बघा. आता इथे इंटिग्रेशन जर काढलं, k तर कॉन्स्टंट बाजूला ठेवलं, e raised to minus x चं इंटिग्रेशन काय येईल? e raised to minus x चं इंटिग्रेशन e raised to minus x च डिवाइड बाय x चा कोएफिशिएंट काय? -1. x च्या बाजूला -1 आहे, तो डिवाइड करणार आपण. ओके, आणि इथे 0 टू इन्फिनिटी माझ्याकडे इंटिग्रल आहे इज इक्वल टू हा 1. बघा, बरोबर घेतलं का मी? त्याच्यानंतर हा k इथेच आहे. इकडे बघा, आता जर मी x च्या जागी इन्फिनिटी टाकलं, जर डोक्यावर इन्फिनिटी येत असेल, जर डोक्यावरती इन्फिनिटी येत असेल तर त्याचं उत्तर 0 असतो. आणि डोक्यावर 0 येत असेल तर त्याचं उत्तर काय येणार? 1. ओके, मग इथे काय होईल बघा. इथे जर इन्फिनिटी टाकलं मी, पहिलं तर हा मायनस आहे, -1 म्हणजे हा मायनस e raised to minus x आहे. मायनस जर मी इथे इन्फिनिटी टाकलं तर काय होणार? 0. नंतर लोअर लिमिटला मायनस आहे, लोअर लिमिटला, आणि हा इथला एक मायनस असणार आहे, म्हणजे हा इथला एक मायनस, आणि e raised to 0 1 असणार. बरोबर आहे का? इज इक्वल टू इथे काय माझ्याकडे 1. चला, आता इथे काय होईल? मायनस मायनस प्लस 1 म्हणजे k मल्टिप्लाय 1. याचं उत्तर फक्त 1च राहतोय. इज इक्वल टू इथे काय आलं? 1 म्हणजे k ची किंमत काय आली माझ्याकडे? 1. k ची किंमत काय आली माझ्याकडे? 1. कळतंय का तुम्हाला? चला, अच्छा, तर आपल्या k ची व्हॅल्यू आलेली आहे आणि आता आपल्याला मीन ची व्हॅल्यू काढायची आहे. ओके, मीन कसं काढणार? मीन इज इक्वल टू ओके इंटिग्रेशन x मल्टिप्लाय f ऑफ x dx. ओके, इंटिग्रेशन तो f ऑफ x आहे आपला, त्याला x ने मल्टिप्लाय करणार फक्त. ओके, माझ्याकडे इंटिग्रल काय आहे? 0 टू इन्फिनिटी. ओके, जर मी इंटिग्रल 0 टू इन्फिनिटी टाकले, ओके, इंटिग्रल काय टाकले? 0 टू इन्फिनिटी. x तसंच आहे इकडे, आणि तिथे काय? k f of x ची व्हॅल्यू काय? k e raised to minus x. k e raised to minus x dx. ओके, आता k ची किंमत 1 आहे. बरोबर, k ला जर मी बाजूला काढलं किंवा k ची किंमत 1 ठेवली तरी त्या k चा काही आपल्या आन्सरवर असर होणार नाहीये. म्हणजे k ची किंमत 1 टाकून देतो मी डायरेक्टली. त्याला 1 ला मी बाजूला काढून ठेवलं. ओके, इंटिग्रेशन 0 टू इन्फिनिटी. कोणाचं इंटिग्रेशन काढायचं मला? x e raised to minus x. म्हणजे इथे x आपला u आहे आणि हा v आहे. इंटिग्रेशनचा u v चा रूल वापरावा लागेल. म्हणजे काय होणार? x इंटिग्रेशन v minus x dx, x इंटिग्रेशन v dx मायनस इंटिग्रेशन ब्रॅकेट मध्ये डेरिव्हेटिव्ह कोणाचं? x चं, आणि इंटिग्रेशन e raised to minus x dx, आणि ब्रॅकेटच्या बाहेर आणखी एक dx येणार ना. ओके, ही मोठी ब्रॅकेट कंप्लीट झाली ही वाली. ओके, आता 1 नाही लिहिलं तरी चालणार आहे, त्यामुळे मी याला स्किप करून टाकतो. म्हणजे माझ्याकडे राहिलं का? हा x e raised to minus x चं इंटिग्रेशन काय? e raised to minus x upon -1, किंवा मायनस असं लिहिलं तरी चालेल. हा -1 इथे घेतो डायरेक्टली, चालेल ना? -x e raised to -x मायनस इथे काय होणार? x चं डेरिव्हेटिव्ह, हा इंटिग्रेशन बाहेरचा, x चं डेरिव्हेटिव्ह 1 e raised to x चं इंटिग्रेशन e raised to x upon -1. चला, इथे -1 घेतो, इकडे पण -1 ठेवतो. नेक्स्ट स्टेपला आपण चेंज करूया, चालेल? अच्छा, इथे -1 घेतलं. आता मला काय करायचंय? हा डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन संपला, आता हा dx. आता या 1 ला काय अर्थ नाहीये. e raised to x चं इंटिग्रेशन परत काढावं लागेल का आपल्याला? इकडे x e raised to x मायनस याचं इंटिग्रेशन काय? परत e raised to x आपण आणखी एक मायनस होईल, म्हणजे खाली -1 +1 होईल. म्हणजे राहील काय? फक्त e raised to x राहील का?
बरोबर. आणि माझ्याकडे हे काय राहिलं आता इंटिग्रल काय माझ्याकडे 0 टू इन्फिनिटी. बरोबर 0 टू इन्फिनिटी. आता मी या व्हॅल्यूज टाकल्या, इन्फिनिटी जर टाकलं, इन्फिनिटी डोक्यावर आलं तर उत्तर 0 येतो माहिती आहे आपल्याला. ओके म्हणजे इथे इन्फिनिटी डोक्यावर आलं तर 0 आलं. याला याचा काही उपयोगच नाही, म्हणजे मायनस इथे टाकलं तरी 0. त्याच्यानंतर लोअर लिमिटचं 0 टाकतो, इथे x च्या जागी 0 टाकलं तर इथे काही असो, पण याचं जर x च्या जागी 0 टाकलं तर हे दोन्ही 0 होतील. म्हणजे लोअर लिमिटचा मायनस हा 0 झाला. आता लोअर लिमिटचा मायनस आणि हा मायनस मिळून प्लस झाला. आणि 0 मी डोक्यावर टाकलं, जर डोक्यावर 0 असेल तर मी काय सांगितलं उत्तर 1 असतो. डोक्यावर 0 असेल तर उत्तर 1 असतो. ओके मग मला याचं उत्तर किती आलं सांगा 1. म्हणजे माझ्याकडे मीन पण 1च आलंय, हो ना. चला आता माझ्याकडे मीन झालं, के ची किंमत झाली, मला आता व्हॅरियन्स काढायचंय. ठीक आहे. अच्छा तर आपली व्हॅल्यू के ची व्हॅल्यू पण 1 आले आणि मीन ची व्हॅल्यू पण 1च आले. आता आपल्याला काढायचे व्हॅरियन्स. कसं काढणार व्हॅरियन्स? तर व्हॅरियन्स काढण्यासाठी पहिले तुम्हाला काय करावं लागेल, एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एक्स स्क्वेअर. म्हणजे काय असतं ते एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ एक्स स्क्वेअर? म्हणजेच इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर इनटू एफ ऑफ एक्स डीएक्स. बरोबर. अच्छा आता मला सांगा इकडे एक्स आहे, इंटिग्रेशन काय आहे 0 टू इन्फिनिटी. ओके एक्स स्क्वेअर आहे, एफ ऑफ एक्स ची किंमत काय आहे के इनटू ई रेज टू मायनस एक्स. बरोबर dx. आता मला सांगा k ची किंमत 1च आहे, मग त्याला काय कन्सिडर केलं तरी चालेल, मी इथून लिहितो चालेल, इथून लिहितो. अच्छा मला काय करायचं, या दोघांचं u इंटू v करायचंय. म्हणजे x स्क्वेअर इंटिग्रेशन e रेज टू मायनस x dx मायनस इंटिग्रल ब्रॅकेट मध्ये डेरिव्हेटिव्ह कोणाचं x स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन e रेज टू मायनस x dx. बरोबर का. आणि ब्रॅकेटच्या बाहेर आणखी एक dx येणार. चला परत इथे x स्क्वेअर आहे तसंच e रेज टू मायनस x चं इंटिग्रेशन काय e रेज टू मायनस x अपॉन मायनस 1. मगासारखं परत मायनस x स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय येणार, हा इंटिग्रेशन बाहेरचा x स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x इनटू e रेज टू मायनस x चं इंटिग्रेशन e रेज टू मायनस x अपॉन मायनस 1. बरोबर. आणि हा dx राईट आहे. बरोबर. नेक्स्ट आता इथे काय करणार मी, e रेज x स्क्वेअर आहे माझ्याकडे, x स्क्वेअर हा इथे मायनस आहे, त्या मायनसला मी आधी लिहून घेतो, मायनस x स्क्वेअर e रेज टू मायनस x. बरोबर. इथे काय तर मायनस हा 2, हा मायनस चिन्ह जो आहे, मायनस चिन्ह आणि हा 2 मी कॉमन काढलं तर मायनस प्लस 2 कॉमन निघेल का. मग माझ्याकडे राहिलं काय इंटिग्रेशन x e रेज टू मायनस x e रेज टू मायनस x dx. अच्छा मला सांगा आता इंटिग्रेशन x e रेज टू मायनस x dx म्हणजे आपला मीन होता का मगाशी आपण काढलं तेव्हा त्याची हीच व्हॅल्यू होती का. मीन जो काढला त्या मीन मध्ये हे असंच फंक्शन होतं का, k ची किंमत 1 होती, आठवते का. मग आता मला सांगा ह्याच्या जागी मीन ची व्हॅल्यू 1 मी डायरेक्टली टाकू शकतो का. हो ऑफ कोर्स टाकू शकतो. मग मी तिथे मी 1 टाकतो मीन ची व्हॅल्यू आणि ह्याचं काय करतो तर मी इंटेग्रल देतो. म्हणजे काय होईल ह्याच्यात मी इंटेग्रल देतो. असे काय देऊ आपले इंटेग्रल काय 0 टू इन्फिनिटी. ओके 0 टू इन्फिनिटी. आता इथे मला सांगा इन्फिनिटी टाकलं तर काय होईल, x डोक्यावर इन्फिनिटी आलं तर उत्तर काय असतो 0. आणि हा इथे टाकायची आवश्यकता, आधी 0 डोक्यावर आला तर 1 येतो, पण 0 इथे टाकला तर 0 होणार. म्हणजे हे अख्खं टर्म 0 मायनस 0 होणार का. म्हणजे इन्फिनिटी टाकलं तरी 0 होतोय, 0 टाकलं तरी 0 होतोय. बरोबर. प्लस हा 2 आहे मल्टिप्लाय, याचं काय व्हॅल्यू येणार आहे 1 आहे का, मीन आहे ना ते, हे मीन आहे ना, मग याचं उत्तर 1 आहे. म्हणजे 2 1 जर 2 राहिलं का माझ्याकडे. बरोबर. म्हणजे एक्सपेक्टेड व्हॅल्यूचं स्क्वेअर काय आलं 2. एक्सपेक्टेड व्हॅल्यूचं स्क्वेअर काय आलं 2. आता मला काढायचं काय आहे व्हॅरियन्स. तर व्हॅरियन्सचा फॉर्म्युला काय माझ्याकडे, व्हॅरियन्सचा फॉर्म्युला. ओके इथे बघा व्हॅरियन्सचा फॉर्म्युला. देअरफॉर व्हॅरियन्स इज इक्वल टू काय फॉर्म्युला व्हॅरियन्सचा, एक्सपेक्टेड व्हॅल्यूचा स्क्वेअर. बरोबर ex स्क्वेअर मायनस हा आपली मीन जो आहे, मीन त्याला x बार बोलतात मीनला, त्याचा स्क्वेअर. मीनला x बार बोलतात त्याचा स्क्वेअर. ओके मग मला सांगा माझ्याकडे ex स्क्वेअर ची व्हॅल्यू किती आली, ही बघा ex स्क्वेअर ची व्हॅल्यू 2 आली मायनस x बार म्हणजे मीन किती आहे माझ्याकडे 1. 1 चा स्क्वेअर काय येणार 1च. मग मला सांगा 2 मायनस 1 काय येणार 1. म्हणजे माझ्याकडे व्हॅरियन्स पण 1 आला. बघा k ची व्हॅल्यू पण 1 आली, व्हॅरियन्स पण 1 आला, मीन पण 1 आला. ओके ठीक आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब पण करा. ठीक आहे.